आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। पुणे जिल्ह्यातील जुन्नर विभागामध्ये वाढलेला बिबट्याचा प्रादुर्भाव तो कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 13 कोटी रुपये दिले। त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पिंजरे करण्यात आले आणि त्या पिंजऱ्यांच्या मदतीतून आतापर्यंत 68 बिबटे हे वन विभागाने पकडलेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। आजपर्यंत एवढ्या कमी काळामध्ये एवढे बिबटे वन विभागाने पकडल्यामुळे बिबटे आणि मनुष्य संघर्ष येत्या काळामध्ये संपवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। जळगावच्या जामनेरमधील गारखेड इथं सिमेंट मिक्सर आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली आहे। अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर 6 ते 7 जण गंभीर जखमी झालेत। रात्री 11च्या सुमारास हा अपघात घडलेला आहे। सिमेंट मिक्सर ट्रकनं रिक्षाला धडक दिली अशी माहिती प्राथमिक सूत्रांकडून समोर येते। निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे धरणाचा एक दरवाजा 20 सेंटीमीटरनं उघडलेला असून त्यातून 824 क्युसेकनं गिरणा नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात आला। नाशिक जिल्हा आणि गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे तसंच ठेंगोडा धरणातून 300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, विविध नाले आणि लहान बंधाऱ्यांमधील पाणी धरणात आल्यामुळे जलसाठा हा पुन्हा एकदा 100% पोहोचलाय। यंदा सलग 4थ्या वर्षी गिरणा धरण हे 100% भरून ओव्हरफ्लो झालं। 7 डिसेंबरला धरणाचे दरवाजे हे पूर्णपणे बंद झालेले होते, मात्र वाढलेल्या आवकेमुळे पुन्हा एक दरवाजा उघडण्यात आल्याची माहिती चाळीसगावच्या पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिली। 3 दिवस सतत वाढ झालेल्या चांदीच्या भावामध्ये काल 4300 रुपयांची घसरण झाली आहे। चांदी प्रति तोळा 1,89,700 रुपयांवरती आली आहे, तर सोन्याच्या भावामध्ये 200 रुपयांची वाढ होऊन ते 1,32,200 रुपयांवरती पोहोचलेलं आहे। बंगळुरूमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या वेशामध्ये येऊन एकानं चोरी केलेली आहे। या चोरीमध्ये चोरट्यांनी गटाराचं झाकण चोरल्याचा प्रकार घडलाय। एका बंगल्यासमोरील गटाराचं झाकण चोरलंय। तो बंगला बंगळुरूच्या एका आलिशान भागातील ग्रॅमी आणि पद्मश्री पुरस्कार विजेता संगीतकार रेकी केजी यांचा आहे। गुजरातच्या अहमदाबादमध्ये घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। स्फोटानंतर लागलेल्या आगीमध्ये 3 जण होरपळले, त्यापैकी दोघांचा मृत्यू झालेला आहे। नारोल शहावाडीतील सत्यम नगर सोसायटीतील हा घरामध्ये घडलेला प्रकार आहे। वायुगळती झाल्यामुळे घरात स्फोट होऊन आग लागली। आगीमध्ये 2 महिला आणि 1 तरुण होरपळले। तिघांना तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, परंतु दोघांचा मृत्यू झालेला आहे। मेहवीश नरेशभाई सोलंकी आणि लालो नरेश सोलंकी अशी मृतांची नावं आहेत, तर 42 वर्षीय भारतीबेन या गंभीर जखमी असून त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलंय। तुळजाभवानी मंदिरातील जीर्ण झालेला अभिषेक हॉल पाडण्यास प्रारंभ झालेला आहे, त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प झालेली मंदिरातील विकास कामं पुन्हा सुरू होण्याची आशा व्यक्त केली जाते। तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या स्वनिधीतून मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध 6 टप्प्यांमध्ये हे काम होणार आहे। यामध्ये देवीची मुख्य गाभारा वगळता बहुतांश भाग हा नव्यानं बांधण्यात येणार आहे। शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती थांबवण्यात आलेलं काम हे सुरू झालेलं नाही। अभिषेक हॉल पाडण्यास सुरुवात झाल्यानं आता पुन्हा एकदा मंदिरातील काम हे सुरू होतील अशी आशा व्यक्त केली जाते। इंडोनेशिया आणि ब्राझीलमध्ये अनेक ठिकाणी पुरामुळे कहर झालाय, तर जपानमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे आपत्ती निर्माण झाली आहे। पूर आणि भूस्खलनामुळे 900हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे। ब्राझीलमध्येही पुरामुळे विध्वंस झालाय। ब्राझीलमधील पराना इथल्या रस्ते पुराच्या पाण्याखाली गेलेत। अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये वाहनं देखील अडकून पडलेत। जपानमध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। जपानमधील गिन्झान ओन्सेनमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली। घरं, बाजारपेठा आणि कार्यालयांवरती बर्फाच्या चादरी दिसतात, तर सततच्या बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते देखील बंद झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।